शेतकरी मित्रांनो नमस्कार. हे पहा आम्ही वेंचुरी कशी बनवलेली आहे. आता हा हॉल चालू आहे. इथून ह्या टॉकीचा हा हॉल चालू आहे. हे आता ह्या टॉकीतलं जे NPK बॅक्टेरिया आणि मायक्रोरायझा बॅक्टेरियाचं जे द्रावण आहे ते वडायला चालू आहे मित्रांनो. आणि जर का टॉकीमध्ये आपल्याला जर का परत पाणी सोडायचं असेल तर हा हॉल चालू करायचा. हा हॉल चालू केला आणि हा हॉल बंद केला की पाणी ह्या टॉकीमध्ये परत यायचं चालू. आता हे पहा, आता परत चालू आहे. या टॉकीमधले पाणी वडायला चालू आहे. हे जे द्रावण आहे हे जैविक बॅक्टेरिया आहेत, NPK बॅक्टेरिया आणि मायक्रोरायझा. मित्रांनो, आपण जी टाकलेली रासायनिक खते आहेत ती खते अपटेक करण्याचं कार्य जे आहे ते बॅक्टेरियांचं आहे. महत्त्वाचं जे कार्य आहे ते. आणि जमिनीमध्ये भुसभुशीतपणा आणणे, जमिनीमध्ये जे गांडूळ आहेत त्या गांडुळांची संख्या भरपूर प्रमाणामध्ये वाढवायचं काम ह्या बॅक्टेरियांचं आहे. आणि आपण टाकलेली खतांचं जे ट्रान्सफर करायचं आहे, म्हणजे अपटेक करायला जे रूप पाहिजे आहे ते रूपामध्ये बदलायचं काम हे बॅक्टेरियांचं आहे मित्रांनो. आणि हे बॅक्टेरिया आम्ही असे तयार करतो. हे पहा, हे गूळ आणलेलं आहे 2 किलो. दर आठवड्याला 2 किलो गूळ यामध्ये टाकायचा आणि एक 20 लिटर पाणी ह्यामध्ये शिल्लक ठेवायचं. दर आठवड्याला ते तयार होत जातं आणि आपण दर आठवड्याला ते सोडत राहायचं. बघा, असेच प्रयोग मी जे करतो ते तुम्हीही करा आणि यशस्वी शेतकरी व्हा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि त्यांचा उपयोग करून घ्या मित्रांनो. आणि तुम्हीही यशस्वी व्हा हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद.